आणि महत्त्वाची बातमी पाहूया. संत गजानन मंडळ झाडगाव यांच्याद्वारे वृद्धाश्रमामध्ये वृद्धांना भोजन प्रसाद करण्यात आलाय. झाडगाव येथील नेहमी परिचित असलेले संत गजानन महाराज मंडळ नेहमी अनेकदा सामाजिक उपक्रम राबवत असत. याही वर्षी मागील वर्षीप्रमाणे काकड आरती समाप्ती महाप्रसाद मधील उर्वरित धान्यातून कळम येथील धोत्रा या ठिकाणी सुरेंद्र रुद्राक्षवार यांच्या माऊली वृद्धाश्रमामध्ये मंडळाने जाऊन लाभार्थी वृद्धाश्रमातील व्यक्तींना भोजन प्रसाद करण्यात आलाय. एवढंच नाही तर प्रत्येक लाभार्थी यांचे अक्षरशः मंडळ कार्यकर्ते यांनी पाय धुवून त्यांचे पूजन करून त्यांना नारळ पान म्हणून जवळपास 17 महिला पुरुष यांना मंडळाच्या वतीने टॉवेल पीस देण्यात आले. तसेच राडेगाव येथील विजयाताई ढगे यांच्यातर्फे सर्व गरजूंना पादत्राणे देण्यात आली आहे. झाडगाव येथील शुभांगी दिगंबर केवटे यांनी वाढदिवसाच्या निमित्त माऊली वृद्धाश्रमाला फुलाची पाकळी देऊन आर्थिक मदत केली. तर झाडगाव येथीलच देवांश कुटे यांच्यातर्फे वृद्धाश्रमात फळ वाटप करण्यात आले आहे. वृद्धाश्रम ही काळाची गरज पूर्णपणे नाकारता येत नाही. ज्या वृद्धांना मुलं नाहीत, नातेवाईकांची साथ नाही किंवा कोणत्याही कारणामुळे घरात राहणं अशक्य आहे, त्यांच्यासाठी वृद्धाश्रम हे एक सुखरूप निवासस्थान ठरते. किती भयानक आहे जे आईवडील आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी, त्यांना घडवण्यासाठी, मुलींशी लग्न करण्यासाठी बाप रात्रंदिवस कष्ट करतो, झिजतो, स्वतःच्या इच्छा आकांक्षा स्वप्न बाजूला ठेवून मुलांच्या सुखाची स्वप्न पाहतो आणि मुलं बापवृद्ध झाल्यानंतर अशा पद्धतीने कसं वागू शकतात. तर आज सामाजिक जागृती करून प्रत्येक मुलांशी आपल्या आई वडिलांचा सांभाळ केला पाहिजे आणि समाजातील दानशूर किंवा वाढदिवसाच्या प्रसंगी थोडं का होईना अशा या कार्याला सहकार्य केले पाहिजे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. नरेश राऊत, यवतमाळ.